कळवण तालुक्यातील मळगाव ग्रामपंचायतपैकी असलेल्या गायदरपाडा हे गाव मूलभूत सुविधांपासून वंचित होतं. गेल्या 1.5 ते 2 वर्षापूर्वी प्रसारमाध्यमांनी झोपलेल्या प्रशासनाला जागा करून त्या ठिकाणी काही प्रमाणात नागरी सुविधा पोहोचवल्या. परंतु आज येथील नागरिकांना पूर्वीप्रमाणेच नरक यातना भोगावत लागल्याचे चित्र पाहायला मिळते आहे. हे महिन्यांपूर्वी मळगाव ते गायदरपाडा या 7 किलोमीटर रस्त्याचं काम सुरू झालं. परंतु या पावसाळ्याच्या सुरुवातीलाच डोंगराचा काही भाग खचून रस्ता वाहनांसाठी बंद झाला. त्यामुळे नागरिकांची दळणवळणाची सुविधा बंद झाली. पावसाळ्यात या भागात सततचा पाऊस असल्यानं नागरिकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागतो. त्यातच मंगळवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी गायदरपाडा येथील रहिवासी उत्तम गोटीराम सोनवणे या महिलेचा गुजरात येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानं तिचा मृतदेह रात्री 11 वाजता खासगी वाहनानं गायदरपाडा डोंगराच्या पायथ्याशी पोहोचला असता रस्ता बंद झाल्यामुळं वाहनानं मृतदेह घेऊन जाणे शक्य नसल्यानं अक्षरशः कुटुंबियांनी व ग्रामस्थांनी बॅटरीच्या उजेडात डोली करून 8 किलोमीटरची जंगलातून व नदी नाल्यातून पायपीट करत रात्री 1च्या सुमारास मृतदेह गायदरपाडा येथे पोहोचवला. करंदबारीत पावसाळ्यात पहिल्याच पावसात दगड व माती रस्त्यावर कोसळून रस्ता बंद झाला. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग कळवण यांना सरपंच सुखदेव बागोल यांनी भ्रमणध्वनीवरून तसेच प्रत्यक्ष भेटून रस्त्याबाबतची माहिती दिली. परंतु विभागाकडून कुठल्याही प्रकारची दखल घेतली गेली नाही. त्यानंतर त्यांनी सहाय्यक जिल्हाधिकारी पुलकित सिंग यांना याबाबत सूचित केले असता त्यांनी संबंधित विभागाला रस्ता मोकळा करण्याचे आदेश देखील दिले. परंतु आजपर्यंत हा रस्ता पूर्णपणे बंद अवस्थेत आहे. म्हणून कळवण येथील सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येणार तरी कधी? जर समजा वेळीच हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागानं मोकळा केला असता तर आज महिलेचा मृतदेह पायपीट न करता वाहनाने तात्काळ गायदरपाड्यात पोहोचला असता. अशा परिस्थितीत शासनाला जाग येणार तरी कधी आणि गायदरपाडा येथील नागरिकांच्या नरक यातना थांबतील कधी, हा गहन प्रश्न उपस्थित होत आहे. झालेल्या प्रकाराबद्दल परिसरातील नागरिकांकडून सार्वजनिक बांधकाम विभागावर व प्रशासनावर संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहे. जनमत लाईव्ह न्यूज करता लक्ष्मण बागुल यांची रिपोर्ट, बोरगावहून.